नमस्कार छात्रों, मैं मंजुला बिजोगी, हिंदी शिक्षिका शरण बसवेश्वर उच्च माध्यमिक पाठशाला चित्रहट्टी पड़लकेरे तालुका चित्रदुर्ग जिला। बच्चों, आज हिंदी वल्लरी तृतीय भाषा हिंदी जो 9वीं कक्षा का पद्य पाठ है पर्यावरण बचाओ। इस पद्य पाठ को यानी कविता को जो पहली अवधि में हम इसका विश्लेषण संक्षिप्त रूप में और किस प्रकार गायन करना है, सस्वर गायन करना है और शब्दार्थ, कवि परिचय, ये सभी जाना था। तो आज हम क्या करेंगे, इस पद्य भाग के अभ्यास भाग को हम देखते जाएंगे, यानी प्रश्नोत्तरों को हम देखते जाएंगे। तो क्या है, पहला प्रश्न क्या है? मैंने कहा था आप लोगों को सबसे पहले जो किस प्रकार गाना है गा के दिखाइए, आप भी खुद एक राग डालकर गाइए। तो कितने बच्चे ये कोशिश किए हैं पता नहीं, लेकिन कोशिश करना है, तभी हमें कविता याद में रख सकते हैं, ध्यान में रहती है। तो इसीलिए बच्चों, कविता याद है तो उसके प्रश्नोत्तरों के समय में भी हम आराम से आसानी से उत्तर लिख सकते हैं। तो शुरू करेंगे बच्चों। जो पहला मेन है उसमें एक वाक्य के उत्तर हैं। तो एक वाक्य के उत्तर में हम देखते जाते हैं। तो पहला प्रश्न है, आज किसको बचाने की मांग है? तो इसलिए मैंने कहा कविता को आप कंठस्थ करते हैं तो आराम से उसका उत्तर एक वाक्य के उत्तर हो या रिक्त स्थान हो या अनुरूप के प्रश्न हो या जोड़कर लिखिए के प्रश्न हो, इस कविता के अंतर्गत ही आते हैं। यानी कविता की पंक्तियों से सीधा सीधा देते हैं, तो तब आपको आसानी होती है किस प्रकार हम कविता को कंठस्थ करना है। कंठस्थ करने के बिना हम कुछ प्रश्नोत्तरों को सीखने के लिए चले जाते हैं तो याद में नहीं रहते हैं, क्योंकि कविता आपके मुंह में है तो आराम से आप कविता को गा सकते हैं, तो उसके उत्तर आप आराम से आसानी से लिख सकते हैं। तो बच्चों, हम देखेंगे ये भी ऐसा ही एक उत्तर है, एक वाक्य का उत्तर। तो उसमें क्या है, आज किसको बचाने की मांग है? तो ಇವತ್ತು ಯಾರನ್ನ ಉಳಿಸುವ ಅಥವಾ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡುವ ಒಂದು ಇಚ್ಛೆ ಅಥವಾ ಬೇಡಿಕೆ ಇದೆ, ಇದು ಮಾಡಲೇಬೇಕಾಗಿರುವಂತ ಅವಶ್यकತೆ ಇದೆ। तो कल की अवधि में हमने उसके बारे में समझाया था। तो किसकी है? आज पर्यावरण बचाने की मांग है ना। तो हम देखते जाएंगे, आज समय की मांग यही है। तो आज किसको बचाने की मांग है? पर्यावरण बचाने की मांग है। तो उसका उत्तर हम इस प्रकार लिख सकते हैं। तो नेक्स्ट हम देखते हैं, मैं सीधा यहाँ पर श्याम पट पर दूसरे मेल का उत्तर जो है वो लिखा है। उससे पहले हम जो बाकी के एक वाक्य के उत्तर हैं उनको देखते जाएंगे। तो उसमें देखिए बच्चों, दूसरा है, जीव कब तक जगत में रह सकता है? जीव ಎಲ್ಲಿಯವರೆಗೆ ಈ ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ಈ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಇರುತ್ತೆ? ಇದು ಎಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಿದೆ। ಈಗ ನನ್ನ ಜೀವ ಇದೆ ಅಲ್ವಾ, तो मेरा जीव है, अभी कब तक ये बच सकता है ना? बिना सांस लेने से हमारा जीव बच सकता है? नहीं। तो बिना पानी के बच सकता है? बिना खाने के बच सकता है? नहीं। तो खाने से कुछ दिन हम बच सकते हैं, लेकिन सांस लेने से और पानी के बिना हम नहीं बच सकते, जल्दी चले जाते हैं ऊपर। तो इसीलिए बच्चों, क्या यहाँ पर उत्तर लिखना होगा कविता के हिसाब से भी हो, आपको मालूम भी है किसके वजह से हम इस जीव जगत पर जीवित हैं। जीव कब तक जगत में रहता है? जब तक जग में पानी है ना।
पानी जब तक इस जगत में रहता है, यानी ಈ ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ನೀರು ಎಲ್ಲಿಯವರೆಗೆ ಇರುತ್ತೋ ಅಲ್ಲಿಯವರೆಗೆ ಜೀವ ಇರುತ್ತೆ ಅಂತ ಉತ್ತರ ಆಗುತ್ತೆ. ಹಾಗಾಗಿ ನೀವೇನು ಬರಬೇಕಾಗುತ್ತೆ ಇಲ್ಲಿ, जब तक जगत में पानी है, जब तक पानी है, यानी तब तक, उसके बाद है उत्तर में, तब तक जीव जगत में रहता है. इस प्रकार उत्तर यहाँ पर लिखना होगा. ಎಲ್ಲಿಯವರೆಗೆ ಈ ಭೂಮಿಯ ಮೇಲೆ ನಮ್ಮ ಜೀವ ಇರುತ್ತದೆ ಅಂತ ಪ್ರಶ್ನೆ. ಅದರ ಉತ್ತರ ಎಲ್ಲಿಯವರೆಗೆ ಈ ಭೂಮಿಯ ಮೇಲೆ ನೀರಿರುತ್ತೋ, ಪಾನಿ ಅಂತ ಅಷ್ಟೇ ನೀವು ಅಲ್ಲಿ ಸೇರಿಸಿ ವಾಕ್ಯವನ್ನ ಸರಿ ಮಾಡಬೇಕು ಅಲ್ವಾ. तो ठीक है, तीसरा जो प्रश्न है देखते जाएंगे. कवि किसको शुद्ध रखने की बात करते हैं? कवि यहाँ पर एक को शुद्ध रखने के लिए आपके सामने जो एक आवश्यकता के सामने आपको बता रहे हैं. तो क्या है, कवि किसको शुद्ध रखने को, ಯಾವುದನ್ನ ಶುದ್ಧವಾಗಿಡಲು ಕವಿ ನಮಗೆಲ್ಲ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಪ್ರಶ್ನೆ. ನಿಮಗೆ ಗೊತ್ತೇ ಇದೆ ಏನನ್ನ, ವಾಯುವನ್ನ ನಾವೇನ್ ಮಾಡಬೇಕು, ಗಾಳಿಯನ್ನ ಶುದ್ಧವಾಗಿ ಇರಬೇಕು. ಹಾಗಾಗಿ ಉತ್ತರ ಆಗುತ್ತೆ ಅಲ್ಲಿ, ನೀವು ಕಿಸ್ಕೋ ಅಂತ ಇದ್ದಲ್ಲಿ ವಾಯುವು ಅಂತ ಹೇಳಿ ಬರೆದು ವಾಕ್ಯವನ್ನ ಪೂರ್ತಿ ಮಾಡಬೇಕು. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? तो ठीक है, ಹಾಗಾದ್ರೆ ನಾಲ್ಕನೇ ಪ್ರಶ್ನೆ ನೋಡೋಣ. सोंधी मिट्टी को क्या कहा जाता है? कल की कक्षा में जो मैंने कहा था, क्या है मिट्टी, सोंधी मिट्टी किसे कहते हैं? सोंधी का अर्थ होता है सुगंधित, ಪರಿಮಳ ಯುಕ್ತ, ಸುವಾಸನೆ ಭರಿತ ಅಂತ ಬರುತ್ತೆ. ಘಮಘಮಿಸುವ ಅಂತ ನಾವು ತಗೋಬಹುದು ಅಲ್ವಾ. ಹಾಗಾದ್ರೆ यहाँ पर सोंधी मिट्टी को क्या कहा जाता है? ಈ ಸುಗಂಧಿತ ಮಣ್ಣನ್ನ ಏನಂತ ಕವಿಯಲ್ಲಿ ವರ್ಣನೆ ಮಾಡ್ತಾನೆ, ಅದಕ್ಕೆ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಹೆಸರನ್ನ ಕೊಡ್ತಾನೆ. ಯಾರಿಗೆ? ಮಣ್ಣಿಗೆ. ನಾವು ಹೇಳ್ತೀವಿ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ, ಈ ಮಣ್ಣು ನಮ್ಮದು, ಈ ಗಾಳಿ ನಮ್ಮದು, ಕಲ ಕಲನೆ ಹರಿಯುತ್ತಿಹ ನೀರು ನಮ್ಮದು, ಕಲಕಣದೊಳು ಭಾರತೀಯ ರಕ್ತ ನಮ್ಮದು, ನಮ್ಮದು ನಮ್ಮದು, ಈ ಮಣ್ಣು ನಮ್ಮದು, ಅಲಲ ಈ ಗಾಳಿ ನಮ್ಮದು, ಕಲ ಕಲನೆ ಹರಿಯುತ್ತಿಹ ನೀರು ನಮ್ಮದು ಅಂತ ಕೇಳ್ತೀವಿ ನಾವು. ಹೌದಾ? ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದ ಮಣ್ಣಿನ ಅಥವಾ ಪರಿಸರದ ಹಿರಿಮೆ ಗರಿಮೆಯನ್ನ ಕವಿ ಯಾವ ರೀತಿ ಅಲ್ಲಿ ವರ್ಣನೆ ಮಾಡ್ತಾನೆ ಅಂತ. ಇಡೀ ನಮ್ಮ ಭಾರತದ ಮಣ್ಣು ಸಹ ಹಾಗೆ ಇದೆ. ಹಾಗಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಕವಿ ಆ ಮಣ್ಣಿಗೆ ಒಂದು ಶಬ್ದದಿಂದ ವರ್ಣನೆ ಮಾಡ್ತಾನೆ. ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ರಾಣಿ ಅಂತ ಕರೀತಾನೆ. ಮಣ್ಣು ಸುಗಂಧಿತವಾದ ರಾಣಿ ಇದ್ದಂಗೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಮಣ್ಣನ್ನ ರಾಣಿಗೆ ಹೋಲಿಸಿದ್ದಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ನಾವಲ್ಲಿ ಉತ್ತರ ಏನ್ ಬರಿಬೇಕು, ಮಿಟ್ಟಿ ಕೋ ಕ್ಯಾ ಕಹಾ ಗಯಾ ಹೈ ಅಂತ ಹೇಳಿದಾಗ ಕ್ಯಾ ಅನ್ನೋದನ್ನ ತೆಗೆದು ನೀವು ರಾಣಿ ಶಬ್ದಕ್ಕೂ ಜೋಡಣೆ ಹೈ. ಹೌದಾ? ಹಾಗಾಗಿ ಮಕ್ಕಳೇ ಅಲ್ಲಿ ಏನ್ ಮಾಡಬೇಕು, ಆ ಪ್ರಶ್ನೆಯ ಕ್ಯಾ ಅನ್ನೋ ಜಾಗದಲ್ಲಿ ರಾಣಿ ಅನ್ನೋ ಉತ್ತರವನ್ನು ಬರೆದು ಫುಲ್ ಸ್ಟಾಪ್ ಕೊಟ್ರೆ, ಕ್ವಶನ್ ಮಾರ್ಕ್ ತೆಗೆದು ಫುಲ್ ಸ್ಟಾಪ್ ಕೊಟ್ರೆ ಉತ್ತರ ಪರಿಪೂರ್ಣ ಆಗುತ್ತೆ. ಹಾಗಾದ್ರೆ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನ ನೋಡ್ತಾ ಹೋಗೋಣ. जीव जगत के मित्र कौन कौन है? ಈ ಜೀವ ಜಗತ್ತಿನ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಜೀವ ತಾನೆ. ಜೀವ ಜಂತುಗಳು ಇದಾವೆ ಭೂಮಿ ಮೇಲೆ, ಎಲ್ಲ ಇದೆ. ಕೇವಲ ಮನುಷ್ಯನಷ್ಟೇ ಇದಾನ? ಇಲ್ಲ. ಪ್ರತಿಯೊಂದು ತರಹದ ಜೀವಿ ಜಾತಿ ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡಬಹುದು. ಹಾಗಾದ್ರೆ ಈ ಜೀವ ಜಗತ್ತಿನ, ಈ ಜೀವ ಪ್ರಪಂಚದ ಒಂದು ಮಿತ್ರ ಕೌನ್ ಕೌನ್ ಹೈ, ಸ್ನೇಹಿತರು ಯಾರು ಯಾರು ಅನ್ನುವಂತ ಪ್ರಶ್ನೆ. ನೋಡಿ, ಅದಕ್ಕೆ ಹೇಳಿದ್ರೆ ಪದ್ಯವನ್ನ ಕಂಠಸ್ಥ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಅಲ್ವಾ. ಹಾಗಾದ್ರೆ ಈ ಜೀವ ಜಗತ್ತಿನ ಮಿತ್ರರು ಯಾರ್ಯಾರು ಅಂದ್ರೆ ಧ್ವನಿ, मिट्टी, जल, वायु. हम पद्य के समय में यानी कविता के संदर्भ में हम देखते हैं ध्वनि, मिट्टी, जल, वायु आदि जीव जगत के मित्र सभी. हौदा? कौन मित्र है? ध्वनि, मिट्टी, जल, वायु. ध्वनि, मिट्टी, जलवायु
ಆದಿ ಜೀವ ಜಗತ್ಗೆ. ನೀವಲ್ಲೇನ್ ಹಾಕ್ಬೇಕು, ಕೌನ್ ಕೌನ್ ಇದ್ದಲ್ಲಿ ಈ ಮೂರು ಶಬ್ದವನ್ನ ಹಾಕಿ ಉಳಿದಿದ್ದನ್ನ ಹಾಗೆ ವಾಕ್ಯವನ್ನ ಇಡಬೇಕಾಗುತ್ತೆ. तो बच्चों हम अभी देखते जाएंगे क्या है इधर. 6ನೇ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ನೋಡೋಣ. कवि किसका संकट दूर करने की बात करते हैं. कवि किसका संकट दूर करने की बात करते हैं. ಕವಿಯು ಯಾರ ಸಂಕಟವನ್ನ ದೂರ ಮಾಡುವ ವಿಚಾರವನ್ನ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಪ್ರಶ್ನೆ. ಹಾಗಾದ್ರೆ ಕವಿ ಮಿಟ್ಟಿ ಕಾ ಸಂಕಟ, ಈ ಮಣ್ಣಿನ ಸಂಕಷ್ಟವನ್ನ, ಹೌದಾ, ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಪ್ರದೂಷಿತಗೊಳಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಮಾಲಿನ್ಯಗೊಳಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಹಾಗಾಗಿ ಮಕ್ಕಳ ಇಲ್ಲಿ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ನಾವು ಯಾವುದರ ಕಷ್ಟವನ್ನ ಸಂಕಷ್ಟವನ್ನ ದೂರ ಮಾಡ್ಬೇಕಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಮಿಟ್ಟಿ ಅಂದ್ರೆ ಮಣ್ಣಿನ ಅಂತ ತಗೋಬೇಕು. ಹಾಗಾದ್ರೆ ಕಿಸ್ಕಾ ಅಂತ ಇದ್ದಲ್ಲಿ ನೀವು ಅದೇನ್ ಹಾಕ್ಬೇಕು, ಮಿಟ್ಟಿ ಅಂತ ಬರೆದು ವಾಕ್ಯವನ್ನ ಪೂರ್ಣಗೊಳಿಸಿದ್ರೆ ಅದು ಕೂಡ ಉತ್ತರ ಪರಿಪೂರ್ಣವಾಗುತ್ತೆ. ತುಂಬಾ ಸರಳ ಇದೆ. ಹಾಗಾಗಿ ಕವಿತೆಯನ್ನ ನೀವು ಕಂಠಪಾಠ ಮಾಡೋದು ತುಂಬಾ ಒಳ್ಳೆಯದು. नेक्स्ट नोड़ोना. कवि एक वृक्ष के बदले में कितने वृक्ष लगाने को कहते हैं. सरलवाಗಿದೆ ಪ್ರಶ್ನೆ. हागाದ್ರೆ एक वृक्ष यदि कट जाए तो वहां पर कितने वृक्ष लगाने को कहते हैं. ಎಷ್ಟು? यस, 11. ಒಂದು ಮರವನ್ನ ಕಡಿದ್ರೆ ನೀವು ಇನ್ನೊಂದಲ್ಲ 11 ನೆಡಬೇಕು. ಆವಾಗ ಮಾತ್ರ ಈ ಪರಿಸರ, ಈ ಮಣ್ಣು, ಈ ಜಲ, ಈ ಗಾಳಿ, ಈ ನೀರು ಎಲ್ಲ ಕೂಡ ಶುದ್ಧಿಯಾಗೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇದೆ ಅಂತ ಇಲ್ಲಿ ಕವಿಗಳು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. तो हम देखते जाएंगे. कवि एक वृक्ष के बदले में कितने ಅಂತ ಇದೆಯಲ್ಲ, ಅಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡಬೇಕು, कितने शब्द को हटाकर हम क्या लिखना है, 11 ಅಂತ ಬರೀಬೇಕು. 11 का अर्थ होता है 11. ಒಂದರ ಬದಲು ನಾವೇನ್ ಮಾಡಬೇಕು, +1 ಅಲ್ಲ, 1 + 10 ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ನಾವೇನ್ ಮಾಡಬೇಕು, ಒಂದು ಕಡ್ದ್ವಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು ಒಂದ್ರ ಜೊತೆಗೆ ಮತ್ತು 10 ಸೇರಿಸಿ 11 ಗಿಡವನ್ನ ನೆಡಬೇಕು ಅನ್ನೋ ಮಾತನ್ನ ಹೇಳ್ತಾರೆ. ಹಾಗಾದ್ರೆ ಅಷ್ಟೋ ಗಿಡವನ್ನ ನೆಡಬೇಕು ಅನ್ನೋದ್ರ ಉದ್ದೇಶ ಏನು, ಪ್ರತಿಯೊಬ್ರು ಒಂದೊಂದು ಗಿಡನೇ ನೆಡ್ತೀವಿ ಅಂತಲ್ಲ, ಅಲ್ಲಿವರೆಗೂ ಸಹ ನೀವು ಗಿಡಗಳನ್ನ ನೆಡಬಹುದು. ಅಂದ್ರೆ ಅಷ್ಟು ಈ ಪರಿಸರವನ್ನ ಶುದ್ಧ ಮಾಡುವ ಅವಶ್ಯಕತೆ ಈಗ ಇದೆ ಅನ್ನೋದನ್ನ ಇಲ್ಲಿ ಕವಿ ನಮ್ಮ ಮುಂದೆ ವಿಷಯವನ್ನ ಬಿಚ್ಚಿಡ್ತಾರೆ ಅಷ್ಟೇ. ಹಾಗಾಗಿ अभी कितने प्रश्न, 7 प्रश्नों का उत्तर, यानी एक वाक्य के 7 प्रश्नों का उत्तर हमने देखा. तो अब हम देखेंगे 2-3 वाक्य के उत्तर. तो उसमें पहला प्रश्न क्या है, पर्यावरण का महत्व समझाइए. ನಿಮಗೆ ಗೊತ್ತೇ ಇದೆ, पर्यावरण का अर्थ होता है ಪರಿಸರ, ಹೌದಾ. ಪರಿಸರದ ಮಹತ್ವವನ್ನ ತಿಳಿಸಿ. ಏನಕ್ಕೆ ಪರಿಸರ ಬೇಕು ಅಂತ ಕನ್ನಡ में मैं कहती हूँ. देखिए, ಏನಪ್ಪ ಪರಿಸರ ಯಾಕೆ ಬೇಕು ಅಂದ್ರೆ, ಪರಿಸರದಲ್ಲಿಯೇ ನಾವು ಈ ಜೀವ ಜಗತ್ ಉಳ್ಕೊಂಡಿರೋದು. ಆ ಪರಿಸರ ಶುದ್ಧವಾಗಿ ನೆಟ್ಟಿಗಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ನಾವು ಕೂಡ ಇರೋದಿಲ್ಲ ಒಂದಿನ, ಹೌದಾ. ಒಂದಿನ ಅಲ್ಲ, ಅದಿಲ್ಲ ಸರಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನಾವು ತಕ್ಷಣನೇ ಇರೋದಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಅದರಲ್ಲಿ ನಾವು ಅದರ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಹೋಗಬಾರದು, ಬದಲಾಗಿ ಅದರ ಜೊತೆಗೆ ಸರಿಯಾಗಿ ನಾವು ನಡ್ಕೊಂಡು ಬಾಳಬೇಕು. ಆವಾಗ ಅದು ನಮ್ಮ ಕೈ ಹಿಡಿಯುತ್ತೆ. ಹಾಗಾಗಿ ಇದೇ ಮಹತ್ವವನ್ನ हम हिंदी में यहाँ पर मैंने लिखा है, उसको आप अपने शब्दों में भी लिख सकते हैं. ಅದರ ಮಹತ್ವ ಏನು, ಪರ್ಯಾವರಣದ ಮಹತ್ವ ಏನಂದ್ರೆ ನಾವು ಜೀವ ಜಗತ್ತಿ ಭೂಮಿ ಮೇಲೆ ಉಳಿಬೇಕಂದ್ರೆ ಅದು ಶುದ್ಧವಾಗಿರ್ಬೇಕು, ಅದೇ ತಾನೇ ಉಂಟು. ಹಾಗಾಗಿ देखेंगे परिसर की रक्षा के लिए, ಅಂದ್ರೆ पर्यावरण की रक्षा के लिए हम एक वृक्ष काटते हैं तो उसके बदले में 11 वृक्ष लगाना है, ಹೌದಾ. ಅಲ್ಲ, ನಾನು ಫಸ್ಟ್ ಏನು ಹೇಳಿದೆ, पर्यावरण का महत्व. तो हम पहला उत्तर देखेंगे. इसमें जीव जगत को पानी, मिट्टी, जल, वायु आदि हैं. इसमें क्या है, जीव जगत को बचाने के लिए क्या है, पानी, मिट्टी, जलवायु आदि हैं. यह हमारे जीवन के लिए अनिवार्य है. ಇವು ನಮ್ಮ ಜೀವನಕ್ಕೆ ಅನಿವಾರ್ಯವಾಗಿದೆ.
यह ಪ್ರದೂಷಿತ होता है तो ಇದು ಪ್ರದೂಷಣಗೊಳ್ಳುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಮಾಲಿನ್ಯವಾಗುತ್ತೆ ಅಂದ್ರೆ हम कोई नहीं यानी कोई जीव बच नहीं सकते ಯಾರು ಕೂಡ ಉಳಿಯೋದಕ್ಕೆ ಆಗಲ್ಲ इसीलिए पर्यावरण शुद्ध रखना है ಆದ್ದರಿಂದ ನಾವು ಪರಿಸರವನ್ನ ಶುದ್ಧವಾಗಿ ಇಡಬೇಕು ಇದೆ ಅದರ ಮಹತ್ವ ಅಂತ ನೀವು ಬರೆಯಬಹುದು तो दूसरा जो प्रश्न है परिसर की रक्षा के लिए हमें क्या क्या करना चाहिए ಏನು ಮಾಡಬೇಕು ಪರಿಸರದ ರಕ್ಷಣೆಯನ್ನ ಮಾಡೋದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಏನೇನನ್ನ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹಾಗಾಗಿ ಈ ಉತ್ತರವನ್ನ ಬರ್ತೀನಿ ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿದೆ ಕವಿಗಳು ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಒಂದು ಮರ ಕಡಿದ್ರೆ 11 ಮರ ನೆಡಬೇಕು ಅಂತ ಹೌದಾ ಹಾಗೇನ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ನೋಡೋಣ परिसर की रक्षा के लिए हम एक वृक्ष काटते हैं तो उसके बदले में 11 वृक्ष लगाना चाहिए नित एक वृक्ष रोपने का वादा करना है ಪ್ರತಿದಿನವೂ ಒಂದು ಗಿಡವನ್ನ ನೆಡುವಂತಹ ಶಪಥವನ್ನ ಮಾಡಬೇಕು ಜಲವಾಯು को शुद्ध रखना है ಅದೇ ರೀತಿ ಗಾಳಿ ನೀರು ಎಲ್ಲವನ್ನೂ ಸಹ ನಾವು ಏನು ಮಾಡಬೇಕು ಶುದ್ಧವಾಗಿ ಇಟ್ಕೋಬೇಕು ಆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಾವಿಲ್ಲಿ ಉತ್ತರವನ್ನ ಬರೆಯಬೇಕಾಗುತ್ತೆ ಗೊತ್ತಾಯ್ತಂತ ಅನ್ಕೊಳ್ತೀನಿ ಇದಕ್ಕೂ ಶುದ್ಧವಾಗಿ ಇನ್ನೂ ಚೆನ್ನಾಗಿ ವಾಕ್ಯಗಳನ್ನ ಮಾಡಿ ಕೂಡ ನಿಮ್ಮದೇ ಆದಂತ ವಾಕ್ಯ ರೂಪದಲ್ಲೂ ಸಹ ಇದನ್ನ ಬರೀಬಹುದು ಹಾಗಾದ್ರೆ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಮೂರನೇ ಮೇಲೆ ಏನಿದೆಯಪ್ಪ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ जोड़कर लिखिए में यहाँ पर दिए गए हैं हम जोड़ सकते हैं आराम से बहुत इजी है उत्तर यहीं पर है उसको जोड़ना है जग में क्या होता है नित रोपेंगे खाओ मांग जीवन रानी पानी शोर मिट्टी वृक्ष है ना उसमें हम क्या करते हैं जग में पानी ये लिख सकते हैं मिट्टी उसके बाद क्या होता है रानी ठीक है ये दूसरा है मानव का जीवन ठीक है ये तीसरा उत्तर होता है तो हम उसके बाद एक वृक्ष नित रोपेंगे ಇದು 4ನೇ उत्तर आते उसके बाद शपथ खाओ ಇದು 5ನೇ उत्तर आते समय की मांग ಇದು 6ನೇ उत्तर आते ಹಾಗಾದ್ರೆ ಜೋಡಿಸಿ ನೋಡಿ जगत में पानी मिट्टी रानी मानव का जीवन एक वृक्ष नित रोपेंगे शपथ खाओ समय की मांग है ना आराम से हम इस प्रकार उत्तर लिख सकते हैं तो ये चौथा मेन है उसमें से रिक्त स्थान भरना है आज समय की डैश है तो क्या है हम कविता को कंठस्थ करते हैं तो उसमें वही उत्तर मिल जाता है उसी उत्तर को हम यहाँ पर रखा है तो क्या है देखेंगे एक समय की मांग है ना मांग को वहां पर ಬೇಡಿಕೆ आवश्यकते इच्छे आ ತರ ನಾವು ಈ ಶಬ್ದದ ಅರ್ಥವನ್ನ ತಗೊಳ್ಳೋಣ तो उसका उत्तर क्या हो जाता है आज समय की मांग यही है तो उसका उत्तर है मांग लिखना है तो दूसरा प्रश्न क्या है डैश और डैश का संकट दूर करेंगे तो किसका संकट दूर करेंगे शोर और मिट्टी का है ना शोर और मिट्टी का संकट दूर करेंगे तो तीसरा उत्तर होता है उसमें ध्वनि मिट्टी डैश आदि जलवायु आदि इसका उत्तर ये होता है तो उसके बाद देखेंगे एक डैश हम नित रोपेंगे क्या है प्रतिदिन ನಾವು ಒಂದನ್ನ ನೆಡೋಣ ಏನನ್ನ अरे वृक्षवನ್ನ तो हम क्या करते हैं उसके जगह पर वृक्ष शब्द को लिखते हैं तो ये रिक्त स्थान पूर्ण हो जाता है ठीक है बच्चों ठीक है आप लोगों को ये समझ में आ रहा है ना अब नेक्स्ट जो प्रश्न है भावार्थ लिखने के लिए दिया गया है ध्वनि मिट्टी जलवायु आदि जीव जगत के मित्र सभी इनकी
रक्षा करना अब कर्तव्य हमारा, शोर और मिट्टी का संकट दूर करेंगे सारा ಅಂತ ಒಂದು ಪದ್ಯ ಭಾಗದ ಒಂದು ತುಣುಕನ್ನ ಅದರ ಭಾವ ಏನಿದೆ ಅಂತ ಬರೆಯೋದಕ್ಕೆ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. तो हम क्या कर सकते हैं, ध्वनि मिट्टी जलवायु आदि ये सभी क्या है, जीव जगत के मित्र हैं, यानी ये पर्यावरण में हैं. तो ये क्या है, इनके बिना हम रह नहीं सकते, ये हैं तो ही हम इस दुनिया में रह सकते हैं ಅಂತ वाक्य माने. उसके साथ इनकी रक्षा करना, यानी किसकी, ध्वनि मिट्टी जलवायु की रक्षा करना हमारे हाथ में भी है, इसीलिए ये हमारा कर्तव्य है, ऐसा समझना है. इसीलिए हम शोर और मिट्टी का संकट हमारे उपयोग के लिए ही हम इसका संकट भी दूर करेंगे. खुद करना होगा, है ना, खुद को ही उपयोग होता है तो खुद उसके बारे में कोशिश करते हैं तो क्या नष्ट है, नहीं है, लाभ ही होता है. इसका भाव यही है, हम इस जीव जगत के लिए ये सभी ध्वनि मिट्टी जलवायु ये सभी आवश्यक है, इनको हम क्या करना है, शुद्ध रखने का शपथ करना है, उसके दायरे में ही चलकर काम करना है. इसका भावार्थ होता है, अपने वाक्य में लिखिए. तो नेक्स्ट में हम देखते हैं, निम्नलिखित शब्दों के शुद्ध रूप लिखिए. वहां पर कुछ शब्द दिए गए हैं, उसका रूप क्या है, अशुद्ध है, उसको शुद्ध करना है. ये आप 9वीं कक्षा के छात्र हैं, है ना, आराम से कर सकते हैं. 2-3 कक्षा के बच्चे जो करते हैं वही है, और कुछ नहीं है. शब्द गलत है उसको ठीक करके लिखना है. क्या है इधर, उसके इसमें जीवा है, ऋस्व में है, एक क्या करना है, हमें दीर्घ में रखकर उस शब्द को ठीक करना है, जीव करना है. उसके बाद वायु ऐसा दिए हैं, हम इसे कैसे लिखते हैं, वायु, इस प्रकार लिखना है. उसके बाद पानी का जो होता है, पानी हो गया है, उसे क्या करना है, पानी करके लिखना है. उसके बाद जो शब्द है कतर्वय है, कतर्वय होता है क्या, नहीं, उसका सही रूप होता है कर्तव्य, इसको ठीक लिखना है. उसके बाद मनव, मनव शब्द नहीं है तो मानव लिखना है, ये शुद्ध करने का तरीका. तो आप खाली जगह छोड़ दिया है, उस पर लिखिए. उसके बाद यहाँ पर पशु पक्षी मानव के मित्र हैं. निम्नलिखित तालिका में 10 पालतू जानवर तथा 10 पक्षियों के नाम लिखिए ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಈ ಕಡೆ 10 ಪಕ್ಷಿಗಳ ಹೆಸರನ್ನ ಬರಿಬೇಕು, ಈ ಕಡೆ ಸಾಕು ಪ್ರಾಣಿಗಳು, ಪಾಲ್ತು ಜಾನವರ್ ಅಂದ್ರೆ ಸಾಕು ಪ್ರಾಣಿಗಳ ಹೆಸರನ್ನ ಬರಿಬೇಕು. तो हम देखते जाएंगे, पालतू जानवರಲ್ಲಿ गाय, भैंस, घोड़ा, कुत्ता, बिल्ली, खरगोश, बैल, बकरी, गधा ಈ सभी ಬರ್ತವೆ, ಹೌದಾ, ಇವೆಲ್ಲ ಬರ್ತವೆ. ಅದೇ ರೀತಿ ಪಕ್ಷಿಗಳ ಹೆಸರನ್ನ ನೀವು ಕೌಂಟ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಬರಬೇಕು. ನೀವೇ ಹುಡುಕಿ ಸ್ವತಃ ಇದನ್ನ तैयारी ಮಾಡಿಕೊಂಡು ಬರಬೇಕಾಗುತ್ತೆ. तो उसके बाद यहाँ पर क्या दिया गया है, 8वां मेन जो है, निम्नलिखित तालिका में कुछ पेड़ पौधे और फूलों के नाम दिए गए हैं, उन्हें अलग करके लिखिए. ಅಲ್ಲಿ ಗಿಡ ಮರಗಳ ಮತ್ತು ಹೂಗಳ ಹೆಸರುಗಳನ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಪೇಡ್ ಪೌಧೆ ಅಂತ ಒಂದು ಕಾಲಂ ಇದೆ, ಫೂಲ್ ಅಂತ ಒಂದು ಕಾಲಂ ಇದೆ. ಅದರಲ್ಲೂ ಸಹ ನೀವು ಒಂದು ಉದಾಹರಣೆಗೆ ತೋರಿಸಿದ್ದಾರೆ, ಹೌದಾ, ತುಳಸಿ ಅಂತ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅದೇನಾಗುತ್ತೆ, ಪೇಡ್ ಪೌಧೆಯಲ್ಲಿ ಬರುತ್ತೆ ಅಲ್ವಾ, ಗಿಡಗಳಲ್ಲಿ ಬರುತ್ತೆ. ಹಾಗಾದ್ರೆ ಹೂವಿಗೆ ಗುಲಾಬ್ ಅಂತ ಒಂದು ಸಿಗುತ್ತೆ. ಅದೆಲ್ಲ ಉತ್ತರಗಳನ್ನ ನೀವು ಖುದ್ದು ಹುಡುಕಿ ಬರ್ಕೊಂಡು ಬನ್ನಿ. ಒಂದು ಆಟದ ತರ ಇರುತ್ತೆ, ಅದನ್ನ ನೀವೇ ಮಾಡಿದ್ರೆ ಇನ್ನೂ ಇಂಟ್ರೆಸ್ಟಿಂಗ್ ಆಗಿ ಇರುತ್ತೆ. ಬರಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನಾವು ನೋಡಿ, ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ. तो ठीक है, अभी 9वां में जो है, उदाहरण के अनुसार पर्यायवाची शब्द लिखिए. ಅಲ್ಲಿ ಉದಾಹರಣೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಅದರ ಪ್ರಕಾರ ನಾವು ಅದಕ್ಕೆ ಸರಿಸಮಾನವಾಗಿ ಅರ್ಥ ಕೊಡುವ ಶಬ್ದವನ್ನ ಬರಿಬೇಕು. ಅಂದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಪರ್ಯಾಯ ಅರ್ಥವನ್ನ ಬರಿಬೇಕು. ಪಾನಿ ಇದೆ, ಅಲ್ಲಿ ಜಲ್, ನೀರ್, ಉದಕ್ ಅಂತ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಪಾನಿ ಅಂದ್ರು ಜಲ, ಜಲ ಅಂದ್ರು ನೀರು, ನೀರಂದ್ರೂ ಉದಕ್. ಹಾಗಾದ್ರೆ ವಾಯು ಅಂತ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ವಾಯುಗೆ ಏನೇನು ಅರ್ಥವನ್ನು ನಾವು ಹೇಳ್ಬೋದು, वायु जो अनिल, अनिल यानी वो भी क्या होता है, वायु ही होता है. समीर, समीर अंदर कूड़ा गाड़ी में,
ಹೌದಾ? ಈ ತರಹ ನಾವೇನ್ ಮಾಡಬೇಕು, ಅದರ ಅರ್ಥವನ್ನ ಬರಿಬೇಕು. ಜಗತ್, ಸಂಸಾರ್, ದುನಿಯಾ, ಜಗ್, ಈ ತರ ನೀವು ಅರ್ಥವನ್ನ ಅದರ ಮುಂದೆ ಬರಿಬೇಕಾಗುತ್ತೆ. उसके बाद 10वां मेन है अनुरूपता के प्रश्न. तो पानी, जल, ವಾಯು, ಸಮೀರ್. ಅಲ್ಲಿ ಪಾನಿ ಅಂದ್ರೆ ಜಲ ಅಂತೆ, ವಾಯು ಅಂದ್ರೆ ಏನು ಅಂತ ಕೇಳಿದರೆ ನೀವು ಅದನ್ನ ಸಮೀರ್, ಹವಾ ಅಂತ ಕೂಡ ಬರೀಬಹುದು. ಹವಾ ಅಂದ್ರೂ ಗಾಳಿ, ಸಮೀರ್ ಅಂದ್ರೂ ಗಾಳಿ. उसके बाद ಅನಿ ಅನಿ वो भी ಹವಾ ही है. ಹಾಗಾಗಿ ನೀವು ಯಾವುದಾದ್ರೂ ಒಂದು ಶಬ್ದವನ್ನ ಅಲ್ಲಿ ಬರಿಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಮೇರಾ ಇದ್ದಿದ್ದು ಹಮಾರ ಆಗಿದೆ, ತೇರಾ ಇದ್ದಿದ್ದೇನಾಗುತ್ತೆ, ತುಮ್ಹಾರ ಆಗುತ್ತೆ. उसके बाद 11 ಅಂತ ಇದ್ದಿದ್ದನ್ನ ಅಕ್ಷರದಲ್ಲಿ ಬರೆದಿದ್ದಾರೆ, ನೀವು 16 ಇದ್ದಿದ್ದನ್ನ ಅಕ್ಷರದಲ್ಲಿ ಬರೀಬೇಕು ಅಷ್ಟೇ. ಸೊ ಇದೇ ಅದರ ಉತ್ತರ ಆಗಿರುತ್ತೆ. उसके बाद सजीव, इसके विरुद्ध जो क्या होता है, विलोमार्थ निर्जीव होता है. जन्म, यहाँ पर मृत्यु लिख सकते हैं, उसका विलोम अर्थ मृत्यु होता है. तो बच्चों, अब तक हम पर्यावरण बचाओ इस कविता के अभ्यास भाग को पूर्ण रूप से यानी सरलता के दृष्टि से हम देखते हैं तो आराम से इसे लिख सकते हैं. मैंने आप लोगों को कुछ यहाँ पर ಅಂದರೆ ಮಾದರಿಯನ್ನು ನಿಮಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ. ಅದರ ಪ್ರಕಾರ ಒಂದೆರಡು ಪ್ರಶ್ನೆಗಳಿಗೆ ನೀವೇ ಉತ್ತರವನ್ನು ರೆಡಿ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದ್ದೀನಿ. ಉಳಿದಿದ್ದನ್ನೆಲ್ಲ ನಾನೇ ವಿಸ್ತಾರವಾಗಿ ಸರಳವಾದ ರೂಪದಲ್ಲಿ ತಮಗೆ ತಿಳಿಸಿದ್ದೀನಿ. ಹಾಗೆಯೇ ನೀವು ಅದನ್ನು ಬರೆದು ಬಿಟ್ಟು ಅದರ ಅರ್ಥವನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡು ಓದಿ ನೆನಪಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡು उत्तरಗಳನ್ನು ಬರೀಬೇಕಾಗುತ್ತೆ. तो ठीक है बच्चों, अब तक मैंने जो विचार थे यहाँ पर प्रस्तुत किया है, उनके उत्तर को भी आपको पाया है. तो कोई संदेह है तो अगली कक्षा में मुझे आप प्रश्न कर सकते हैं. तो धन्यवाद.